मराठी गोष्टी. गोपाल म्हणजे अगदी मुलखाचा आळशी. अंथरुणात सारखे लोळायचे. हाच जणू त्याचा छंद होता. आई त्याला सारखी रागवायची, पण गोपालवर त्याचा काही परिणाम व्हायचा नाही. आई त्याला उठवायला गेली की म्हणायचा, "ए आई, झोपू दे की ग जरा, 5 मिनिटांनी उठतो." कधीतरी आईने झोपेतून उठविले की म्हणायचा, "काय ग आई, कशाला उठवलेस? किती छान स्वप्न पडले होते." आई चिडून म्हणायची, "कसलं आलंय तुझं स्वप्न? त्यातही तू झोपलेलाच असशील ना." गोपाल आळशी असल्याने त्याचे धड शिक्षण देखील नाही झाले. कोणतेही काम त्याला धड जमत नसे. जरा काम केले की म्हणायचा, "दमलो बाबा." आई म्हणायची, "एवढा मोठा झाला आहेस, काम धाम करत नाहीस, मग तुला मुलगी कोण देईल? लग्न कसं होणार तुझं?" गोपालला आईने एक गाय घेऊन दिली. आता त्या गायीच्या देखभालीमुळे गोपालला झोपायलाच मिळेनासे झाले. गोपालच्या मनात विचार आला, चला काही दिवस जरा काम केले तर निदान आपले लग्न तरी होईल. मग काय बायकोच करेल सगळे काम, मग मी झोपायला मोकळा. आता गोपाल नीट काम करू लागला आहे असे वाटून आईने त्याच्यासाठी मुलगी पाहिली. गोपाल तर काय गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसला होता. गोपालचे लताशी लग्न झाले. तिच्या आईने तिला लग्नात आंदण म्हणून एक मधुमक्षिका पेटी दिली. लताला गोपाल म्हणाला, "आता ना आपण आपल्या कामाची अदलाबदल करूया. तुझी मधमाशीची पेटी मी सांभाळतो, तू माझी गाय सांभाळ." लता म्हणाली, "ठीक आहे." लता देखील कामचुकार आळशी होती. तिला वाटले, गायीचे काय करावे लागणार? तिला चारायला महादूस नेतो, नंतर गोठ्यात तर बांधलेली असते. इकडे गोपालला वाटले, मधमाशाचं मध गोळा करून आणणार, आपल्याला मस्त झोपायला मिळेल. काही दिवसांनी मधुमक्षिका पेटीत पाहिले तर मधमाशांनी मध गोळा केला होता. लताला म्हणाला, "तू मला हे मध कसे काढायचे ते दाखव." लताने एका काचेच्या जारमध्ये मध गोळा केला. आता गोपाल म्हणाला, "तुझे रोजचे काम करून ये, जा गोठा साफ कर, गायला पाणी ठेव, चारा घाल, मग दूध काढ." लता खरं तर गोपालवर चिडली होती. सगळे काम मला करायला लावतो हे तिला कळून चुकले होते. ती देखील मनापासून काम करतच नव्हती. कधीच तिने गायीच्या अंगावरून मायेने हात फिरवला नाही की तिचे कौतुक केले नाही. ती धार काढायला गेली आणि गायीने जोरात लाथ मारली. हातातली दुधाची चरवी खाली पडली आणि सगळे दूध जमिनीवर. इकडे गोपालच्या हातातून मधाचा जार निसटला आणि फुटला. झाले, एवढ्या दिवसांच्या मधमाशांच्या श्रमावर पाणी पडले. दोघांकडून नुकसान झालेले पाहून गोपालच्या आईने तर डोक्यालाच हात लावला. दोघांनाही कळून चुकले की हे सगळे काही आपल्या आळशीपणाचे फळ आहे. दोघांनी आळस झटकून कामात लक्ष घालायचे असा निश्चय केला. तात्पर्य: कुठल्याही कामात कामचुकारपणा करू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते. नेहमी कष्टाळू राहावे.